नमस्कार मित्रांनो, सुरेश दातीलकर या ॲग्रिकॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतोय। तर मित्रांनो, बरेच दिवसानंतर आपण चाललेलो कासगाव फाटीवरती आणि बरेच दिवस झालं ही व्हिडिओ म्हणजे बरीच जण बोलतात की बनव ही व्हिडिओ, कमीत कमी बनव, कारण का एक मजा येते की कोणाचा नंदी कसा पळतो आणि कोणत्या साईडनं पळतो, आणखी जे घडामोडी होतात म्हणजे हालचाली, आणखी मित्रपरिवार भेटतात, एक मजा मस्ती करतो ना, ती बघायला पण आवडतं। तर खास करून त्यांच्यासाठीच आजची व्हिडिओ असणार आहे। आणि आज आपण जाणार आहोत कासगाव या फाटीवरती। कासगाव फाटीवरती आलेले नंदी बऱ्यापैकी कव्हर करणार आहोत, तसेच आपण मुलाखती येऊन घेणार आहोत। तर तुम्हाला मुलाखती जर बघितलं नसेल तर कालच्या व्हिडिओमध्ये आहेत, जाऊया। आणि ऊन खूप आहे, त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि तुम्हाला उन्हात जाण्याची हार्दिक शुभेच्छा। तर चला जाऊया अड्ड्यावरती। तर मित्रांनो, फायनली पोहोचलेलो अड्ड्यावरती। अड्ड्यावरती पोहोचल्यानंतर बघतो इथं ऊन खूप जास्त आहे आणि घरातनं निघले 12:30ला, 1:30 वाजता पोहोचलो इथं। 5 मिनिटं थांबलोय। दोन एक शिकंजा पिल्या आणि दीपू मुंडे सोबत समोरच आपला दीपू मुंडे बघा कसं एकदम तयारी करून एकदम इकडं रायगड आहे बसलेला। आदात वयामध्ये खूप सारं नाव केलेलं आहे, मागे पण त्यांचीच नंदी आहेत बघा आणि बरेचसे नंदी आहेत। तर चला जाऊया, बघूया कोणकोणते आपल्याला नंदी भेटतात। बरेचसे नंदी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि स्वतःला पण कव्हर करून घेतले आता। तर जाऊया, बघूया पुढं। आणि समोर पण बघा एकदम भारी भारी नंदी आलेत आज। बघूया मोठे मोठे कोणते शर्ती होतात। समोरच बघा मुरबाड एक्सप्रेस बच्चा पण आहे, मुरबाडवरनं आले आणि आत्ताच उतरलाय। 10-10 नियोजन वगैरे चालेल, शर्यत अजून जमली ना त्यांची। तर मित्रांनो, समोरच बघा आपला वायर 2005 या बैलाबद्दल सांगायचं झालं तर खूप मोठ्या पायऱ्यांसोबत मोठे शर्यती करताना बघायला भेटतो। आणि मागच्या वेळेस पण शिवरासोबत पळाला होता आणि मस्त विजय केला होता। त्यावेळेशी आपली मुलाखत पण पडलेली आहे, जाऊन नक्की चॅनलवरती बघा। आणि त्यांचाच बैल संग्राम देखील आलेला आहे आणि आज देखील मोठं असं नियोजन असणार आहे आणि शर्यत झाली ना तर तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल। बघा वायर आहे आपला आणि संपूर्ण त्यांची मित्रमंडळी आहे या साईडला आणि या साईडला आहे संग्राम। एकदम शांत स्वभावाचा नंदी आहे। बाई कुठल्या साईडनं पळला तो? दोन्ही साईडनं पळला तर एकदम। मित्रांनो, जी बैलं दिसतात किंवा त्यांच्या समोर आपल्याला दिसतात ना, त्यांना पण घेण्याचा प्रयत्न करू। समोरच्या साईडला बरीचशी बैलं आल्या बघा, मस्त एकदम सावलीला बांधून ठेवलेले सगळी बैला आणि मामा पण बसले मस्त एकदम सावलीला। भले आता फोन बोलतो आणि त्यांचं चालू आहे नियोजन। तर बघूया कोणत्या शर्ती होतात आता। तर दीपू मुंडे आणि मी चाललो इकडं बैला बघायला। मित्रांनो, समोरच आपल्या सप्ताह हिंद केसरी भारत बैलाचे म्हणजे दावणीचे संपूर्ण नंदी आलेले आहेत आज। समोरच उत्तम दादा गवली पण आहेत, वेदांत दादा पण आहेत, समोरच नियोजनाचे बादशाह आणि समोरच तुमच्या बघा राईना आहे आणि या साईडला आहे बाजी 7007। तर त्यांची संपूर्ण दावण आली आहे आणि आपण बघितलं होतं की बिंजोडला नाव पडलेला राईना आणि बाजीचा। तर बघूया आता शर्यत वगैरे जमली का नाही आणि नियोजन वगैरे कसं असणार आहे। तसेच उत्तम दादाची मुलाखत तुम्हाला संपूर्ण आपल्याला चॅनलवरती पडलेली आहे, जाऊन नक्कीच बघा। तर समोरचे बाजी, तर बाजी आणि रायना दोन्ही मस्त पळतात। आदतमध्ये पण भारी पळत होते, आता माहीत नाही दुसरं झालेत का नाही ते पण विचारूया। आणि त्यांचे संपूर्ण दावून पण आले आणि त्यांचा आणखी एक रायबा 7007 म्हणून आहे, तो पण एकदम मस्त पळतो, एकदम टॉप स्पीड लावत आहे। तर मित्रांनो, दादांशी बोललो, उत्तम दादा गवली यांशी। एकदम शांत स्वभाव आणि दिलखुलास व्यक्तिमत्व, खूप चांगलं वाटलं। आणि समोरच्या भाई बोललो तर बघू, त्याला पण बघू। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बरेचसे ऐकलेत आणि मुलाखत पडलेली आहे उत्तम दादांची, ती पण जाऊन बघा। तर यांचा पण बैल भाई बादशाह बैलाबद्दल आपण माहिती घेतली। भाई तुमची माहिती द्या, नाव का तुझा? आर्यन जाधव। तू भाई, तुला कुठली टीम आवडते सांग IPL मधली? भाई तुला? सगळे मुंबई इंडियन्स वाले आहेत का भाई? मग या वर्षी हार्दिक पांड्या कॅप्टन आहे, कसं वाटतं तुला? बेकार वाटतं? रोहित शर्माच आवडते का? हार्दिक पांड्या छपरी नाही आवडत ना, तरी पण मुंबई इंडियनला फेकून तिकडे सर्कलच्या बाहेर। हा ना, त्या दिवशी असं म्हणजे सांगितलं तिकडे जाऊन उभा राहता, कसा वाटला तुला सांग म्हणाला? एकदम बेकार वाटला ना। मग आता तुमचा बादशाह गुलाल घेतो, त्याच्याबद्दल काय बोलताय? आतापर्यंत आमच्या बादशाहचे झाले, खाटावर उतरल्या पहिलाच गुलाल झाला आणि असे छोटे मोठे गुलाल करून देतो आम्हाला। मस्त भाई। CSK बद्दल काय बोलशील तू? CSK आम्हाला पटतच नाही का? आम्हाला इडली आणि सांबार नाही आवडत।
आम्हाला वडापाव आवडतो. ओके, वडापाव आवडतं. बाई RCB बद्दल काय बोलायचं तुला? RCB RCB ते कुत्र्यासारखे आडून पाला ते दिसती, बाजूबाजूला विराट कोहलीला पालातो बिचारा. विराट कोहली चांगला खेळतो पण RCB हारते ना काय. मित्रांनो समोरच बघा एकदम व्हाईट गोल्ड सोन्या म्हणजे आपला खुटारी गावचा सोन्या देखील आलेला मैदानामध्ये. आणि सोन्याची खासियत सांगावी तर त्याला सरळ सरळ गाडी झुपून नेता नाही येत. जेव्हा शर्यत मांडते ना तेव्हा झुपायला लागतं आणि एकदम टॉप स्पीड लावतोय आणि सध्या 1 नंबरमध्ये पळतोय. शिंग पण बघा एकदम लांबसर अशी शिंग आणि एकदम मस्त असा. आणि नक्कीच आत्ताचा उगवता सितारा म्हणजे आपलाच या साईडला पालेगावचा बादल देखील आलेला आहे. आणि त्यांच्या समोरच बघा मित्रांनो खूप सारी करवंद लागलेले आहेत. म्हणजे समजतच असेल की रानात आलो आहे आणि खूप असे आतमध्ये बांधलेले आहेत. जेमतेम आता 2 वाजलेले आहेत आणि 2 वाजता मस्त बघा करवंदांच्या झाडामध्ये आपल्याला सोन्या बघायला भेटतंय. किती सारी करवंद आले आहे मित्रांनो. समोरच बघा वीर देसाई पालेगाव यांचा बादल देखील आलेला आहे. आणि बादलबद्दल सांगावं तर सध्याच्या सीझनला आणि आत्ता एकदम टॉपमध्ये पळायला बघायला भेटतं. 1 नंबरमध्ये पळतो आणि खूप अशा मोठे मोठे शर्यती देखील आपल्या नावावरती केल्या. आणि नेहमीच गुलालात असणार आपला बादल देखील आहे. आणि मस्त एकदम आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्ये बांधलेलं आहे. तर मस्त एकदम सावली बांधले. आणि थोड्याच वेळानंतर जर आपल्याला शर्यत झाली ना तर नक्कीच बादलची बघायला भेटेल. मस्त आंब्याच्या खाली बांधले पण आंब्याला आंब दिसत नाही, फक्त एक इथे दिसते बघा. समोरच बघू शकता DSP ग्रुपचा सुंदर. हाच तो सुंदर ज्याने बिंजोडच्या क्षेत्रामध्ये खूप सारं असं नाव केलं आणि DSP ग्रुपचं नक्कीच पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. सरपंचच्या म्हणजे DSP ग्रुपचा जो सरपंच आहे ना त्याच्या पाठोपाठ आपलं देखील नाव तसेच आपल्या मालकाचं देखील नाव वर नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या सुंदरने. आणि संपूर्ण नियोजन करते समोरच आहेत, त्यांचं नियोजन वगैरे चालू आहे. तर आजची शर्यत नक्कीच जमवण्याचा प्रयत्न असेल आणि शर्यत जमली तर ही शर्यत पण आपल्याला बघायला भेटेल. समोरच बघा डोंगरे एक्सप्रेस बल्मा देखील आलेला आहे. आणि नेहमीच आपण बघत असतो या सीझनला नेहमीच आपल्याला प्रत्येक मैदानामध्ये बिनजोडला असं बघायला भेटतं. त्याच्या बाजूलाच आहे हारण्या. तर बघा दादा समस्त एकदम सावलीला बसलेले आहेत आणि नियोजन वगैरे चालू होतं. समोरच आहे हारण्या आणि या साईडला आहे बल्मा आणि संपूर्ण नियोजन वगैरे दादांचं इथे चालू आहे. त्यांना थोडंसं डिस्टर्ब करूया आणि त्यांच्याशी बोलूया. नमस्कार दादा. नमस्कार दादा, आजचं नियोजन वगैरे कसं काय आहे? नियोजन तर बिंजोडला कोणतं नाव असेल तर फिरूड बिंजोड. ओके दादा, आपण या सीझनला बघतो आपण नेहमीच हारण्या असो किंवा बल्मा असो नेहमी आपण टॉपला बघायला भेटता, बिंजोडला बघायला भेटता. आजचं पण नियोजन बिंजोडलाच असणार आहे. मग दादा एवढ्या उन्हामध्ये सकाळ सकाळी आलाय, कसं काय आजचं म्हणजे शर्यतीचं स्वरूप असणार आहे? मी खूप लांबून आलोय वाजे. ओके, आम्हाला 2 तासाचा प्रवास आहे. खूप लांबून आलोय. मग आज शर्यत लवकरच करण्याचा प्रयत्न असेल? लवकर म्हणजे आता थोडी सावली पडली का लगेच. ओके. आणि दादा तुमच्यासोबत ही मित्रमंडळी आहे, चादर बिदर घेऊन मस्त एकदम बसायला केल्या. हा मैदान बोलला तर थोडंसं ऊन पण आपल्याला बघायला भेटतं आणि एकदम जागा भारी शोधली तुम्ही आणि नियोजन वगैरे भारी केलं. कसं काय आहे आजचं? आम्ही नेटच बांधलेली कारण मी उन्हामध्ये होतो. हा, वरती जागा बघितली सावलीमध्ये, मी बैल वरती घेऊन आलो. दादा आज तुमच्यासोबत एवढी सगळी मंडळी आहे बघा. एवढं उन्हाचे ना कोणाला 1000 रुपये दिले तरी कोणी येणार ना बरोबर. ही निस्वार्थ लोक आलेले आहेत. या पोरांबद्दल काय बोलताय? बैल म्हणजे सर्वांचेच आहेत. हा, इथे बसले सर्वांचेच. ओके. मग नियोजन वगैरे कसं काय करता? नियोजन हा ओके. आणि बल्माबद्दल सांगा. बल्मा म्हणजे कुठल्या साईडनं आपलं पलतं? दोन्ही साईडला आतून पलतं. आणि पैऱ्याच वगैरे कसं काय असतं? फिक्स असतं आपला पैरा का? गेले 10 अड्डे आम्ही एकच गाडी पळवतो. ओके, म्हणजे गाडी गोलाला म्हणून आपण 2 गाड्या पळल्या, 10 गाड्या आमच्या. ओके, म्हणजे एकदम भारी पडलं म्हणून आपण सेम पैरे ठेवले. बाकी बिनजोडचे. ओके, बिनजोडलाच म्हणजे कधी पण समजा मोठे वगैरे पैरे करायचे असतील तर तुम्ही करू शकता येणाऱ्या कालामध्ये. समजा हा, अड्डे झाले. 2 गाड्या पडल्या आमच्या. ओके. नक्कीच मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का, जेव्हा गाडी आपली गुलालात असते ना तेव्हा कोणालाच वाटत नाही की पैरा तोडावा म्हणून. बाकीच्या वेळेस नक्कीच दादा असे छान छान असे पैरे करत असतात. मग दादा संध्याकाळचं नियोजन कसं असतं? IPL पण चालू आहे. मग तुमच्या यांच्या कोण आहेत का? CSK MI वाला कोण का सगळे एकच टीम वाले आहेत? ना तर कसं इथं पण ना तर आपली होतं आज योजिकल आज तोजिकल असं काही ना. बघा सगळं मस्त आनंदाने इथं बसल्या ना. मस्त नियोजन वगैरे चालू आहे. दुपारचा सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये आपले दोन्ही नंदी मस्त आरामात बसलेले आहेत. आणि दादा याचं नाव का? ओके.
बालगावचा बादल बघा एकदम मस्त शांत बसले, काय टेन्शन नाही घेत. जेव्हा शर्यत जमल ना तेव्हा बघू असा विचार केले त्यांनी. तडकत्या भडकत्या उन्हामध्ये बघा कसे एकदम आपले गावठी बैला पण आल्या आणि बरेचसे आपले गावठी बैलांनी जास्त काही फरक पडत नाही उन्हाचा, पण तरी पण मस्त एकदम शांत सावलीमध्ये बसून ठेवले त्यांना. आणि आताच बाजूच्या नंदीने बघा गुलाल घेतले. मित्रांनो समोरच बघू शकता एक मस्त छोटासा वासरू आलेला आहे आणि आताच त्याला शिकवायला म्हणजे नॉर्मली पलवत आहेत फेरे वगैरे किंवा नॉर्मली हाताला धरून पलवतात. अजून एसम पण नाही त्याला पोरली. तर एक मस्त असं वासरू आहे बघा, एकदम छोटासा आहे. काय वय असेल ना नक्की कमेंट करून सांगा. त्याच्या बाजूला आणखी त्यांची दुसरा पण बैल आहे पण त्यांचा मालक नाही येत जवळ. मित्रांनो समोरच बघा मिलिंद दादा यांचा भुंगा देखील आलेला आहे आणि या भुंग्यावरनं खूप साऱ्या अपेक्षा असणार आहेत मिलिंद दादाला, कारण का एकदम टॉप स्पीडला पळवतो. आणि मागच्या वेळेस पण आपण बघितलं होतं भुंगा आणि त्याच्या जोरीला होता फायर. दोन्ही भाऊ एकदम मस्त टॉपला पळवतात बघा. भुंगा एक युनिक नाव आणि तसाच युनिक देखील पल आहे त्याचा. या साईडला संपूर्ण दावण आहे त्याची आणि त्यांचा एक आणखी एक बैल आहे. या साईडला मस्त सावलीम बसल्या बघा सगळी जण. मित्रांनो समोरच बघा मांगरूलचा लक्ष देखील आलेला आणि एक जुना नंदी वाटतं. आणि पलबद्दल बोलूया त्यांच्याशी. भाई कोण बोलतं रे? भाई काय नाव रे तुझा? दक्षिण पाटील. कुठच्या नाहीस? मांगरूलच्या. आणि काय बोलशील आपल्या बैलाबद्दल? बैलाबद्दल सांगायला गेलं कमीच आहे. बैल आता जास्ती 15 वर्ष झाली अजून पळतं. ओके एकदम जुना वाटतं आणि जुन्या एकदम भारी शर्ती केलेल्या आहे. भारी टॉपला राहिलेलं बैल 3 वर्ष सलग. ओके आणि कधीपासून आहे तुमच्याकडं? आता 3 वर्ष घाटावर होता, आता याच वर्षी आणलेलं. मग आज मैदानामध्ये आणले, आज शर्यत वगैरे जमले का नाही? मग जमलेली ती कॅन्सल झाली शर्यत. काही कारणास्तव कॅन्सल झाली. तो बैल नव्हता आला ना. ओके मग आज पायरा कोण होता? आज आहे भुंगा. आज भुंगा पायरा होता का? म्हणजे बघा एक मोठा बैल आणि एक छोटा बैल आहे. मग असा का म्हणजे कशावरून पायरा केला तुम्ही? तेच पेरा केला आमच्यावर नाही, आम्ही फक्त शर्यत बघायला येतो. ओके मग फक्त तुम्ही शर्तीच बघता का आणखी काही नाद पण आहे तुला? नाद तर शर्तीचा आहे ना. ओके मग क्रिकेट विकेट खेळतं का ना? ओके क्रिकेट खेळतं पण ना बघतं पण. मग का वाटतं कोण जिंकलं IPL? IPL काही सांगू नाही शकत. तुझी फेवरेट टीम कुठली आहे? मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्स. सगळे मुंबई इंडियन वाले आहेत का? मुंबई इंडियन्स सगळं ओनली मुंबई इंडियन बघा. संपूर्ण टीम आहे त्यांची. इकडे यो बाईलाही न मागासपासून नाचत होता, आता बघा कसं शांत बसले एकदम. चाललो होतं आणखी पुढं नंदी बघायला. एक छोटासा बाबू भेटला. बाबू नाव कर तुझा? कुठच्या आलेस? वालिवलीचे आलेस. आणि मग आज ऊन बिन लागतं का ना तुला? नाही लाग ऊन? बैला आणल्या का ना तुम्ही? मग काय बैलांची नावं कर? मग 3 आणल्या का? शर्यत बिरत जमली का ना तुमची? नाही जमली? चल दाखव चल कुठली फायनली आणलेल्या भाऊने. भाई नाव करे याचा? ओके शंभू. आणखी कुठली आहेत? सर्जा आणि महबूब. मग शर्ती झाल्या का नाही तुमच्या आज? हा ओके जमले का? मग अगोदर लिहिलास का शर्ती ना तू? कोणच्यावर येतेस? मग मम्मी बिम्मी बोललं नाही का तुला? मम्मी बोलत नाही का शर्तीनं आल्यावर? नाही बोलत? ओके पप्पाच्या वर येतं का? मग तू आल्यावर शर्ती जिंकतं अंक हारतं का? मग आज जिंकल का वाटतं? हा अजून जमली ना? मग जमल्यावर जिंकल्यावर कसं काय एकदम नाचतं का तू? शाळेत जातस का ना बाबू? जातस ना? दाताला का झाले बोलतं? उंदरान घाल्या ना? तर त्यांची संपूर्ण 3 बैल आहेत आणि मस्त बोलतो एकदम पळताना. आता भाऊकडनं थोडीशी माहिती घ्यावं आपण. ओके पहिल्याच वर्षी का? मग याच्या अगोदर 2 बैलांच्या ना 8 गाड्या लगातार झाल्या. ओके लगातार गाडी जमली आपली. गाड्याचीच बैल. ओके म्हणजे आता पण गाडी जमलेली आहे का? गाडी जमली. तर आता कसं काय असतं एवढं उन्हामध्ये म्हणजे कसं काय नियोजन कसं काय असतं बैलांचं? उन्हामध्ये जास्त बैल काढत ना. आज आमचा घरचा अड्डा आहे त्याच्यामुळे आणि आता सावली आहे त्याच्यामुळे इथं बांधलेत. नाही तर आमचा मंडप असो, बैल छोटे असो किंवा मोठे असो, पण बैलांची सेफ्टी फर्स्ट. बरोबर आहे. आणि मग आता बघा एवढं उन्हामध्ये आपली बैल पळतील. मग त्याच्यानंतर शर्यत झाल्याच्या नंतर
कसं काय असतं म्हणजे पाणी लगेच पाजलं जातं? आम्ही पाणी सोबत असतो पण थोडा वेळ आम्ही रेस्ट देतो बैलांना. आणि मग नंतर आम्ही पाणी सोबत आणतो, तो पहिल्यानं पाणी पाजतो. ओके, म्हणजे वाडा वगैरे मका वगैरे सोबतच असतो. पण दादा जेव्हा आपण शर्यतीला नेतो म्हणजे त्यावेळेस ना आपल्याला खूप कमी खानपान द्यावं लागतं, कारण का आपल्याला पळवायचं असतं. तर अशामध्ये ना त्याच्यानंतर म्हणजे लगेच देणं बरोबर असतं की थोड्या वेळानं द्यायचं असतं? नाही दिली पाहिजे, थोडा वेळ जरा रेस्ट दिली पाहिजे बैलांना. ओके. कारण बैल पळून येतो तर आपण डिरेक्टली खायला दिला तर फुगायची शक्यता असते बैल, त्याच्यामुळे थोडी रेस्ट दिली पाहिजे. ओके. तर दादा आपल्या या वर्षीच म्हणजे संपूर्ण तिन्ही बैल आल्यात का तुमच्या धावणीला? मग याच्या व्यतिरिक्त आणखी कुठले होते का तुमची बैल? आमची पहिली जुनी धावण होती, आमच्या धावणीला खूप बैल होऊन गेलेली, पण नंतर मध्ये आमचा नाद बंद झालेला. आमच्याकडे हिऱ्या वगैरे बैल होऊन गेलेले धावणीला. आमचे पप्पा वगैरे बाबा वगैरे आहेत, बैल आमच्या धावणीला होऊन गेलेले आहेत. पण आता नंतर पुन्हा बोलायला लागली पोरं की आपण नाद चालू करू गावामध्ये सर्वांकडे दिवाळीला वगैरे बैल. आम्ही फक्त हाऊस म्हणून बैल घेतलेली, पण मग नंतर पोरं बोलायला लागली की आपण यांना शर्यतीने आखलून बघू. तर बैलांनी आपल्या पहिलाच गुलाल मिळून दिला आपल्याला बारडीच्या अड्ड्यामध्ये. ओके. तिथून आमच्या बैलांची सुरुवात झाली, तर 8 गाड्या आमच्या लगातार झाल्या. ओके. आणि आम्ही आदत वासर आहेत त्याच्यामुळे बैलांना जास्ती बाहेर काढत नाही. ओके, म्हणजे कमी पळवायला लागतं ना आपल्याला, म्हणजे 10 दिवसात 15 दिवसात आपली घरचीच गाडी पळते. आपल्याला बैल आपल्या मागतात म्हणजे लोक. सध्या बोला आपली घरची गाडी गुलाला दे तर घरची गाडी गुलाल. नक्कीच दादा बरोबर आहे. जेव्हा आपली म्हणजे घरची गाडी पळत असताना कशाला दुसरे पायरे करायचे नाही का? आपण कोणाला असं नाही पण नाराज नाही करत आपण कोणाला, पण सध्या आपली घरची गाडी गुलाला मध्ये ना, त्यामुळे मग आम्ही सांगतो की आपण पुढे जाऊन विचार करू. नक्कीच दादा, आजच्या या तुमच्या संपूर्ण नियोजनाला यश मिळो आणि आज नक्की तुम्हाला गुलाल भेटेल. धन्यवाद. धन्यवाद. बघा संपूर्ण ही धावण आहे आणि किती सारी मंडळी आहे त्यांची. आपली सगळी बाबू नाव काय रे तुझा? नाव काय रे? बिचारा शांत आहे. मित्रांनो युट्यूब फॅमिली मधून आले भाई. नाव कर तुझा? ओके. गणेश कुठून आलेस? जुबिलीवर ना. आणि बैल आणल्या का नाही? काय काय बैलांची नावं? मार्शल आहे का? मग शर्यत बिरीत जमले का नाही? या अड्ड्यांना अगोदर आणलेला जिंकलेले आहेत का? म्हणजे तुम्हाला जवळच आहे ना या अड्डा? मग आज काय जिंकल का काय वाटतं? कोण आहे विद्युत गाडी? कुठली गावची आहे काय माहिती आहे का? नाही माहिती ना. मग नियोजन वगैरे कोण करतं? मग घेतली त्यांची युट्यूब फॅमिली मधून भेटले भाई. नाव कर? कुठून आलेस? ओके. कासगावचा म्हणजे घरचा अड्डा का तुमचा? मग तुझे टी शर्ट पण शंभू दिसते, एकदम भारी आहे भाई. मग काय आणले का नाही शंभू? ओके. शंभू म्हणजे आता शर्यत जमले ना, आता मगाशी बोललो तो. ओके. मग काय वाटतं आज शर्यत जिंकल? 100% का? मग बाकी कसं काय चाललंय? शाळा होईल ना? शाळेत जातच ना? 9वीला गेलास का? रिझल्ट लागला का? अजून नाही लागला ना. तर मग भाई जसा आपला बैल गुलाल घेते ना तसा तू पण शालून गुलाल घ्या का? ओके. मित्रांनो याला पण विचारायला शुभेच्छा देऊ. जा रे भाई, तुमची शर्यत लागले ना. मित्रांनो समोरच एक बघा एक महादेवाचा नंदी एकदम भारी दिसा. मामा पण आहे. मामा नमस्कार. काय नाव तुमचं? मग पोसरीवरनं आले आणि काय बोलतो शंभू बद्दल? काय ठेवलंच केलं त्यांनी, 2च बैल ठेवले. ओके. कधीपासून आपल्या दावणीला येऊ? 2 वर्ष. याच्या अगोदर होती का दुसरी कुठली? ओके. म्हणजे योच घेतले. मग मामा कधीपासून नाद आहे तुम्हाला शर्तींचा? ओके. म्हणजे एकदम कमी वयाचे असताना. मग कुठं जायचं तेव्हा शर्तीना? ओके. कुठं असायची म्हणजे तेव्हा? ओके. म्हणजे ज्या हिंदकेसरी मैदान होते तिथं जायचं. ओके. हा. ओके. मग या बैलाबद्दल काय बोलताय? काय खासियत याची? असा. ओके. बिनजोडलाच असते का? आणि मग एवढं बिनजोडला नाव करते, काय अपेक्षा असणार आहे तुम्हाला याच्याकडनं? ओके. आणि आज शर्यत वगैरे जमले का नाही? नाव दिले का? म्हणजे कायम नाव बिनजोडलाच नाव असते का? ओके. गोलिवलीवाल्यांचा टिटवी म्हणजे नेहमी आपल्याला याच्यानंच म्हणजे टॉपलाच बघायला भेटतंय. मग मामा याची खानपाण्याचं वगैरे कसं काय असतं? हा हा. ओके. ओके. म्हणजे खाण्याच्या व्यतिरिक्त आणखी पण आपल्याला द्यायला लागतं मामा? असा. मग घी का द्यायला लागतं आपल्याला याला? असं असतं का? मामा पल कसा वाटतं याचा? एक नंबर का? आणि सुट्टीला वगैरे? सुट्टी बिट्टीला गलतीच नाही करू. ओके.
आणि दुसऱ्या माणसाने डोळ्यांना बघू जाऊनच बघतो आम्हाला. असा पाटलांचा एक पोरगा येतो हा दुसरा जवळला तर मग जवळ नाही आपण लगेच करील इथं. आता लेकरा आलं ते अंगावर मार लागले दोन्ही बैलांना घुसळटा बरोबर. मामा काय अपेक्षा असतील आता मग याच्या पुढं, कारण का आता बघा एक दोन दीडच महिना राहिला आपल्याकडं. आम्ही कुठेतरी 5 लाख शर्यत करणार. ओके, म्हणजे एकदम मोठी शर्यत करायची. बघा आता इलेक्शनची मुलं कुठेतरी आपलं अड्डं पण थोडं कमी होतं परमिशन. हा लग्न पण आहेत. मग याच्यानंतर मे मध्ये लग्न कमी होता मग ओके आपला तर नक्की तुम्हाला शुभेच्छा. समोरच बघू शकता 2-1 महादेवाचे नंदी एकदम छान आहेत आणि पल देखील तेवढा चांगला आहे. लगातार 49 गुलालाचं मानकरी ठरलेत. तर भाऊशी बोलू. भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठून आलेस? वसारवरनं. आणि वसार गावामध्ये तुम्हाला एवढी चांगली नंदी भेटल्या, कोणत्या नावाने पलता? आणि याचं नाव राजा आणि त्याचं नाव पक्षा. ओके, गाडी कोणाच्या नावाने पलतं? ओके, दोन्ही नंदी एकदम शांत दिसतात. काय खासियत काय यांची? ओके, म्हणजे एकदम प्रेमाने वगैरे हे असतात. कारण का मी आल्यापासून बघतोय की 2 जण आहेत एकदम आरामात त्याला कासरा पकडतात, एसम पकडून देतात, म्हणजे एकदम शांत आहेत का? ओके भाई, मी बघतो की आता बघा तुम्ही 49 शर्यती जिंकल्या तरी पण म्हणजे सगळे एकदम शांततेने चालू आहे, म्हणजे कसली चर्चा नाही काय नाही, म्हणजे असं का? आम्हाला पाठवत नाही तसं, आम्ही आराम केला म्हणजे एकदम शांतपणे शर्ती करायचा आणि संयमाने कार्यक्रम करायचा नाही का? एकदम शांतता ठेवता का? आणि कसं काय शाळेत तुझं कसं काय शाळेत बिलेत जातस का नाही? आम्ही 8वीला आहे, आता 9वीला जाईन. ओके, म्हणजे रिझल्ट वगैरे लागला का? आता लागेल. ओके, मग बैलगाडी शर्यतीचा नाद आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त तू शाळेत पण जातं, मग कसं काय मॅनेज कसं करतं शर्यती करून परत? मला आता माझा मूड झाला तेव्हा जातो मी. ओके, फक्त मूड वगैरे असेल तेव्हा शर्ती नाही तर बाकी टायमाला अभ्यास करतेस ना? मग घरची बोलत नाही का शर्तीनं वगैरे आल्यावर? नाही, अभ्यास करायला लावतात. हां, ओके, म्हणजे तू शर्तीन जा पण अभ्यास पण कर. तर बघ भाई, नक्कीच आपल्याला दोन्ही गोष्टी नाद पण टिकवायचा आहे आणि आपल्याला म्हणजे बघ पुढं पण जायचं आहे. त्याच्यामुळं आणखी तुझ्या जोडीला आणखी 2-4 आणखी छोटी लोक पण दिसतात, तुमच्यासोबत खूप मोठी पण माणसं असतात. मग बैलांची देखभाल वगैरे कोण करतं? आम्ही पोराच करतो, खायला पियाला आम्हीच करतो, पण आम्ही समजा करतो. ओके, मग याच्या व्यतिरिक्त म्हणजे बघा बाकी असतं थोडंफार आपल्याला पैशाचं पण त्यांना खाण्यापिण्याचं, मग अशा वेळेस कोणाचा सपोर्ट असतो तुम्हाला? ओके, 100% नक्की ड्रायव्हरचं नाव घेतलं जाईल, कारण का तुमचं ड्रायव्हर एकच असतं का? ओके ओके, म्हणजे 3-4 ड्रायव्हर म्हणजे ओळखीचे असेल, जसं काय मॅनेज होईल तसं तुम्ही करता नाही का? मग काय अपेक्षा असतील? आता 49 तर झालं, 50 पण सहज होतील, आणखी याचे पुढं पण, मग काय अपेक्षा असणार आहे तुम्हाला? करू, नक्कीच करू. अजून आदत आहे. ओके, आदत आहे, वाटत नाही. हा, आदत आहे मित्रांनो. बघा हाईट बघा बाईच्या एवढी आहे एकदम, आणि अजूनपर्यंत आदत आहे. आदतमध्ये 49 शर्यती लगातार जिंकले आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एकदम टॉपची शर्यती करायला बघायला भेटेल काय बाई? नक्कीच. तर बघा ही दोघं पण आहेत. बाई नाव कर तुझा आणि तुझा रा जातच शालम मिलन जातच ना का? फक्त बैलांचेच मागे नाही ना बाई? शालम मिलन जायचा आणि नंतर यायचा का शर्ती ना नाद? मित्रांनो बघा असं आहे या संपूर्ण पोरांचा नाद. आणि नक्कीच ओके, कारण का आता लग्न पण आहेत आणि ऊन पण तसंच पडतं ना का बेकार ना? तर बघा मस्त एकदम सावलीम बांधून ठेवले ना बाईने. आणि अशी आपली 49 गुलाल घेणारी बैलजोडी या साईडला. आणि बाई याचं नाव माहिती आहे का? जॉन्ट्या पण आले. आणि ओके, परसाद बोलते नियोजन करते इथे. मित्रांनो समोर बघा विष्णू शेठ पाटील पडलेगाव यांचा सर्जा देखील निघलाय शर्तीसाठी. सर्जा निघले शर्तीसाठी. मित्रांनो समोरच बघा एक चांगली गुलालामध्ये राहिलेली गाडी आहे. तर दादांशी आपण बोलूया. नमस्कार दादा, काय नाव आपलं? जयेश कालोखे. दादा तुमचं नाव काय आहे? कुठून आलेत आपण? मी पालेखुर्द, पागड्याचा पाडा. ओके दादा, नक्कीच आवर्जून विचारेन की आजचा गुलालाबद्दल काय बोलताय आणि पैरा वगैरे कोण होता? आम्हाला पैरा होता आजचा शंभू, आजद्याचा बैल आहे.
यांचा सुनील भाऊ जोशी ओके त्यांचा बैल आहे. ही गाडी नेहमी गुलालात असते. ओके. कधीपासून आपलं म्हणजे पैऱ्या जुलून आले? या गाडीने आम्ही कमीत कमी 10 ते 12 झाले सलग. आमची सलग फक्त गुलाल एकच गाडी आमची पडली, तेवढी आमच्या चुकीमुळे झाली. त्यानंतर मी थोडंसं त्या पहिल्या पायाला लागले म्हणून आम्ही त्याला थोडा आराम दिला. ओके. मग दादा स्पीड कसं लावतं गाडी? गाडी ती जाग्यावरनं जी निघते ना टाकून, ती गाडी पुढे जसं मिळतच नाही कोणाला. ओके ओके. म्हणजे कुठल्या साईडनं आपला रॉकी? चारी बाजून पळतो. चारी कांदी पेट आहे का? आम्ही आता या शंभूच्या जोडला डाव्या पाठीन आतून पळवतो. ओके, डाव्या पातून. मग तुम्ही म्हणजे आता तुम्ही सांगितलं चारी कांदी फिट एकदम पळतो, पण एक कसा खांदा असतं त्याचा तो फिक्स असतं आणि त्या खांद्याला एकदम टॉपला पळतं, असं कुठला खांदा आहे? असं काही नाही. आम्ही इथे मुंबईला उतरल्यापासून 3 साईड मध्ये त्याला पळवलंय. डावीला पब्लिकनी पळवले, उजवीला पब्लिकनी पळवले आणि डावीला आतून पळवले. आज त्याला डावीला आतून पळवलंय. ओके. मग दादा असं असतं की म्हणजे प्रत्येकाचे दावणीला असा नंदी होत नाही की चारी कांदी, पण आपण बरेच वेळेला बघतो की मोठी मोठी बैल पण जर उजवीचा बैल असला आणि डावीला झुपला का कुठेतरी तो कमी पळतं, पण आपला बैल तुम्ही बोलाल ना तर याला आम्ही नथनी सुद्धा बांधली ना अद्याप. एवढं सर्दी झालं एवढं बिनधास्त. आणि त्याला सुद्धा नती लावची गरज नाही. एवढा खुला पळतो, म्हणजे चारी खांदे असा पळतो म्हणजे कुठला खांदा तो आम्हाला सुद्धा अद्याप कळला नाही त्याचा. ओके. फिक्स खांदा कुठला. तर दादा मग तुमच्याकडे कधीपासून आहे बैल आपला? हा आम्ही गेल्या वर्षी घेतलेला मालशिरसची. ओके. शरद गाडवे म्हणून मालशिरसचे मित्र आहेत आपले. त्यांनी आम्हाला दिलेला एवढा अवकाल होता का त्यांना चौघं 5 जण झाला, म्हणजे टेम्पोत चढवायला लागलेला. त्याची ती व्हिडिओ जर तुम्ही बघितली तुम्ही हाच आहे का एवढे शांत झाले. ओके. हा 20वा गुलाल याचा. काय बोलताय? आमच्या 2-3 शर्यतीमध्ये पडल्या जराशा आमच्या चुकी मुलं, कारण की एकदा पब्लिकने त्याला हुसका दिला थोडा दबला तो, म्हणून आमची सुद्धा शर्यत गेली, एकदम तोंड लागले म्हणून. ओके. हा 20वा गुलाल आणि ही गाडी अद्याप पडलीच नाही. ओके. म्हणजे दादा बघा एकदम देवाने बनवलेली जोडी कशी असते तशी नक्कीच आपली ही जोडी आहे. आणि जेव्हा आपली म्हणजे अशी जोडी एकदम टॉपला पळत असतं तेव्हा तुम्हाला पण कोणतरी बोलत असतील का पैऱ्याचं वगैरे, पण जेव्हा आपली गाडी जर पळत असेल तर तेव्हा म्हणजे तुमचा प्रतिक्रिया कशा असतात? कारण का एखाद्या मित्राने विचारलं तुम्हाला पैऱ्यासाठी? नाही, आता माझे नातेवाईक आहेत, हा. आता पण फोन आला होता त्यासाठी. पण शंभू बैलाचे मालक आहेत, ते पण एकदम प्रेमल आहेत. त्यांनाही कोणी फोन केला ते सांगतो पहिले आमची गाडी पळते का बघतो, जर आमची गाडी नसेल पळवायची तर आम्ही पुढचा विचार करू. आणि आम्ही पण तसंच सांगतो की असं नाही बोलत आमचा पब्लिकला पळतो म्हणून आम्ही दुसरा पैरा बघतो, किंवा आम्ही असं नाही बोलत आमचा जास्त पळतो का कमी पळतो, आज हा पळणार आहे उद्या तो पळणार आहे. एक प्रत्येकाचा दिवस असतो, ते मूडवर असतो बैलाचा. बरोबर. मग दादा तुम्हाला एवढ्या म्हणजे कमी कालामध्ये एवढं सगळं नाव दिलंय, एवढं सगळं तुमचं गुलाल भेटतंय, काय अपेक्षा असणार आहेत आपल्याला या नंदीकडनं तुम्हाला? शर्यत क्षेत्रात पैशाला काही महत्व नाही. ओके. गुलालाला सर्वात जास्त महत्व आहे. शर्यत क्षेत्रात आपण जाता वेळी जर कोणा हा रॉकीचा मालक आहे तेवढंच समाधान, दुसरं काही नाही. बरोबर दादा, लाख मोलाचे शब्द आहेत, पण कुठे ना कुठे मी या गोष्टीपासून थोडंसं तुमचे सहमत नाही. कारण का आपण बघायला गेलो ना तर आपल्याला थोडंफार तरी पैसे लावायला लागतात. नाही, पैसे लावायला लागतात, पैशाचा विषय नाही, पण शर्यत आपली एक गोंड्यावर झाली पाहिजे, 2 गोंड्यावर झाली पाहिजे, आपलं नाही. आमचे गुलालासाठी आम्ही 5,000, 7,000, 15,000, 21,000 जुगार म्हणून आम्ही जुगार म्हणून नाही केलं. बरोबर आहे. आणि नक्कीच सगळे आपण शेतकरी आहेत, हा फक्त ना टिकवाटी करतात. दादा मग आता घाटावरती नियोजन वगैरे असेल का आपला? घाटावर आपण जवळजवळ गट्टू पहिला 2दा पळवला, वा. 2 वेळेला 2 नंबर केलेला केलं, एकदा 3 नंबर केला आणि मैदानात पण नंतर 2 आणि 3 वर 4 गट पास केला, तिसऱ्या वेळी आणि दात लावला, तसंच पळवला तरी पण 3 नंबरला बसला. ओके. म्हणजे मुंबईमध्ये नाही तर आपल्या घाटावरती पण आपल्या नंदी सारखाच पळतोय. मग येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपल्याला म्हणजे नियोजन वगैरे कोण करणार आहे? नियोजन आमचं असं चालू आहे, आमची हीच गाडी पळणार आहे. सेकंडचा जर वरती घाटावर कुठे मैदान असेल तर आम्ही हीच गाडी एकदा सेकंडच्या मैदानात पळवायचा विचार आहे. ओके. आणि दादा मग घाटावरती कसं काय पैरा आहे? हीच गाडी पळेल का? घाटावर कसं असतं आपलं सुशांत बनकर आणि भगवान मोरे यांच्याकडे हा बैल असतो वरती. मग ते फक्त आपल्याला फोन करतात, सेट हा असा बैल आहे, ते व्हिडिओ फोटो टाकतात, मग आपण त्यांना सांगतो चालेल आपल्या बैलाच्या, मग ते करतात. आतापर्यंत जेवढे पण पैरे केले आम्ही एकाला पण 1 रुपया पण दिला नाही. एक नंबर. बैलाचं स्पीड बघा, तुम्हाला आवडलं तर पैरा द्या, नाही तर पैरा नका देऊ, असं आम्ही सांगतो. आणि आम्ही ज्यांच्याकडे सांभाळला असेल त्यांना पण सांगून ठेवलेलं आहे, पैसे देऊन पैरा नाही घ्यायचा. एक नंबर दादा, लाख मोलाचे शब्द. कारण का आता ना कुठं बघायला गेलं आपल्या मोठ्या पायऱ्यामध्ये जरी पडायचं असलं ना तरी वायदीचा विषय येतो, पण आपल्याकडे तसं नाही. आपला नंदी पळायला लागला ना, समोरचा माणूस कोणी आपल्याला फोन करतो का आपण पळूया गाडी, फक्त आपला बैल पळायला पाहिजे. दादा खरेदी काय बोललो, काय खरेदी होती?
तसं आम्हाला बघा आम्ही 40 ते 41,000ला घेतला. हा. टेम्पोचं 50,000ला पडलं. आणि त्याचा खाना पिना आम्हाला 61,000ला पडलं. 61,000ला आम्हाला पोच पडलं. ओके, म्हणजे टेम्पोचं भाडं आणि सगळं पकडून त्याच्या सर्व जे आणायला गेले त्यांना जेवणा बिवणापासून सर्व 61,000. दादा आतापर्यंत मी पैसा वसूल म्हणजे एकदम तुमच्या जीवाला जीव लावणार नंदी पण आला आणि पैसा पण वसूल झाला, एवढं सगळं गुलाल पण देतोय. मग अशा वेळी बरीच जण असे सांगतात की म्हणजे की एवढ्या लाखाला घेतला तेवढ्या लाखाला, पण तुम्ही एक खरी किंमत सांगितली. बघा आम्ही घेतानाच तुम्हाला सांगतो 40-50 हजाराच्या रेंज मध्ये वासरू घेतो. हा आता आम्ही 2 घेतले होते घाटावर. अजून 2 घाटावर आहेत, कालच गटपास केलाय. हा प्रत्येक मैदानात मार्केट म्हणून बैल आहे. प्रत्येक मैदानात जाऊन गट 6 मैदानात पडला, 6 एवढाच मैदानात का त्याला आता सेमीला गुलाल बसला भेटत नाही, पण प्रत्येक गटात ओपन असो आता पण तो गटपास असून तो गटपास करतो. नक्की दादा, खूप सारे शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला. धन्यवाद मित्रांनो. आताच आपण शंभूबद्दल ऐकत होतो आणि चांगला असा छान असा नंदी आणि सध्या टॉपमध्ये पळतंय. दादा नमस्कार, काय नाव तुमचं? दादा एकदम गाडी जुलूम पळतं आणि प्रत्येक मैदानामध्ये गुलालामध्ये असतं, काय बोलता एवढं सगळा गुलाल देते तुम्हाला आपला शंभू? भारी पळतं का? दीदी नाव काय तुझं? कुठून आलेस? मग तुला अशी बोलत नाही का तू मुलगी असून बैलगाडी शर्ती बैल ते बघायला येतं, तुला मैत्रीण बोलतात का नाही? मग मजा येते का शर्तीना? शाळेत वगैरे जातस? आणि भाऊ तुझं नाव काय रे? कुठून आलेस तू? घाटावरचा आहे का? मग इथं कोणासोबत असतस? मामासोबत असतस का? मग तिकडनं घरून मम्मी बोलत नाही का, आई बी बोलत नाही का तुला बैलांच्याच मागे जातं, शाळेत जातो का नाही? ओके, आता शाळेला सुट्ट्या लागल्या म्हणून इकडे आलेस का? मग काय बोलतं बैलाबद्दल, कसं काय भारी पळत आहे का? आणि खालनं सुट्टीला कसं वाटतं तुला? जोराने एकदम निघते का? मग आता मुंबईमध्ये पण एवढं सगळं गुलाल घेते, कसं काय वाटतं तुला? मग तुमच्याकडे घाटावरती पण शर्यती होतात, मग तुला कोणत्या शर्यती आवडतात? दोन्ही पण आवडतं का? पण बघ घाटावरती म्हणजे गुलाल भेटणं थोडंसं मुश्किल असतं, कारण का तिथे एकदम टॉपची बैलं असतात. इथं फक्त तुला 2च गाड्या बघायला भेटतात, मग इथं तुला 50% चान्सेस असतं गुलाल भेटायचे आणि तुम्हाला नेहमी आपल्याला गुलाल भेटत असतं. कसं वाटतंय तुला? मस्त ना दीदी. तुझ्याकडे येतो परत. मग काय सांगशील तुमच्या मैत्रिणींना कधी या बोलत असताना काय शर्तीनं वगैरे जातं, त्यांना काय सांगशील का? मला शर्तींची आवड आहे म्हणून मी जाते. ओके, शर्तींची आवड आहे, मग त्यांना अजून सांगशील का तुम्ही पण येऊन बघा कसं वाटतंय? हा, तर अशी होती संपूर्ण त्यांचे नंदीची माहिती आणि खूप सारं नाव केलंय. या साईडला बघा त्यांचं आणखी मोठं नियोजन चालू आहे. दादा तुमच्या मागे एवढी सगळी मंडळी आहे, काय बोलताय त्याच्याबद्दल? ही सर्व आमचा सुट्टी मेकर आहे. याच्या हातात एकदा बैल इथून झोपून दिला ना का बैल तिकडे सुटून येईपर्यंत आम्हाला टेन्शन नसतो. हा, पूर्ण नियोजन त्याचं असतं. ही आमची पूर्ण टीम आहे. आणि आज आमचे आले नाही, 3 जोडीदार आले नाही. सतीश डांगरकर, ऋतिक कडू आणि प्रसाद पाटील. कंटिन्यू ठाम समर्थक. आमचे 4-5 जण असले ना आम्हाला खाली जायची गरज लागत नाही. गाडीवर पंकज ड्रायव्हर आणि भास्कर असतो आणि विशाल असतो. विशाल प्रवीण पण असतो टेंबरीचा. ओके, तर अशी संपूर्ण त्यांच्या मित्रपरिवारांची नावं होती आणि संपूर्ण नियोजनाचे बादशीच आहे ते. मित्रांनो पुढे आलेलो आहे आणि बघा एक समोर मस्त धावणे यांचे. बाई नमस्कार. काय नाव बैलांचे? पोपट आणि सुंदर. हा पोपट आणि हा सुंदर. काय शर्यत वगैरे जमले का नाही? जमले. बिंजोरला नाव दिलं आम्ही. ओके, बिंजोरला नाव दिलं मग आता जमले का? हा जमले. ओके, मग काय कामगिरी काय आपल्या बैलांची? कामगिरी म्हणजे आता ओके, म्हणजे घाटावरती पण पर्यंत गटपात झालेला आहे तो. आपण बैल ना पळणारा चांगला आहे. आज पैऱ्याला घेतलाय. ओके, आणि आज दोघांची पहिली शर्यत आहे. ओके, म्हणजे पहिल्यांदाच पळवताय का? पहिल्यांदाच. आम्ही नेहमी ना घरचा साथ पळवतो. आज आम्हाला फोन आला का शेट बैल भेटेल का पैऱ्याला? मी आज शेटला एकच बोललो, शेट बैल भेटेल का पैऱ्याला? तो बोलला भेटेल म्हणून. मग काय अपेक्षा असणार आज? आज 100% गुलाल होणार आमचं. ओके, मग पहिल्यांदाच गाडी पळवताना थोडीशी मनात धाकधूक असते का गाडी पळेल का नाही, कशी पळेल? नाही, आम्हाला आमच्या बैलावर पुरा विश्वास आहे. ओके, आमची गाडी नक्की विजय होणार. ओके, तर मग काय कामगिरी काय किती शर्यती झाल्या या सीझनला? या सीझनला आजपर्यंत 30 शर्यती झाल्या. त्यातला मोजून 10 पडल्यात 20 गुलाल घेतलेत बैलांनी. ओके, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त गुलालच घेतलेले आहेत. तर असं म्हणजे सुंदर ना? दिसायला पण एकदम सुंदर आहे. काय बोलतंय त्याचे देखण्या रूपाबद्दल? देखण्या रूपाबद्दल तसं काय नाही.
तो पलाला पण वेगवान आहे, एवढंच बोलतो मी. ओके दादा काय बोलशील आपल्या नंदीबद्दल? आमच्या दावणीला बैल असा ना, हा त्याच्यासारखा बैल आमच्या दावणीला आजपर्यंत लागला नाही, आजपर्यंत नाही लागला. कुठल्या साईडनं पडला तो? हा दादा पब्लिकने पलतो डावी. ओके डावीने पब्लिकने पलतं. आणि पैरे म्हणजे फिक्स असतात का तुम्ही पैरे देता वगैरे? पैरे वगैरे फिक्स नाही. ओके म्हणजे कोणी चांगला असेल ना, पल्लत असेल तर पैरे करू शकता ना? ओके माझा भाऊ आहे अजय. ओके. आणि भाई यो कोणते डावीने आतून पडलं का? हा डावीने आतून बोलतो. ओके. आणि मग पैरे फिक्स नसतात का? घरची गाडी असते तुमची? आमची अड्ड्यात जातो तेव्हा आमची घरचीच गाडी असते. फक्त आज अजय शेठला फोन आला, शेठ बैल भेटेल का भेटेल, मी बोललो दे म्हणून. ओके सगळं नियोजन मी बघतो दादा. ओके चालेल चालेल धन्यवाद. मित्रांनो एक महादेवाचा नंदी बघा, एकदम भारी दिसतं आणि नाव सरकार आहे. दादा तुमचंच आहे का? हो. काय नाव तुमचं? मंगेश म्हात्रे, कुठनं आलेत? बदलापूर वडवली गाव. ओके वडवली बदलापूरवरनं. आणि कुठल्या साईडनं बोलतं आपला सरकार? पब्लिक चारही कांदी बोलतो. ओके चारही कांदे पलतं. आणि खास म्हणजे त्याचा फिक्स कांदा कोणता असतं? उजवा असतो. उजवा. उजवीला बाहेरून का आतून? बाहेरून पब्लिकने. ओके तर पब्लिकने बोलतं. आणि पैरे वगैरे तुमचं कसं काय असतं दादा? पैरे फिक्स असतं का कसं काय? सावरेवाल्यांचा बादशाह बैल असतो. ओके नेहमी म्हणजे फिक्स असतं ना? ओके बादशाह आणि आपला हा महादेवाचा नंदी नेहमी आपल्याला बघायला भेटतं आणि संपूर्ण त्यांची टीम आहे. तर बघा एकदम छान असा नंदी आहे आणि आताच त्यांनी घेतलेला आहे. तर बैलाबद्दल माहिती घेऊया. बाई कुठून आले तुम्ही? ओके नाव काय तुझं? ओके यांचं नाव आहे का? कोणाचे नाव बोलतं गाडी? ओके दोन नावाने बोलते का? आणि आपल्या बैलाचं नाव काय आहे? शिवबा. एक वेगळंच नाव म्हणजे याच्या व्यतिरिक्त आणखी तुमची कुठली बैलं होती का आधी? ओके दादा का म्हणून याची खरेदी केली आणि कितीला खरेदी केलेली आहे याची? ओके 35,000ला केली का? आणि एकदम दिसायला एकदम भारी आहे आणि हाईट पण आदत आहे का? अजून आदत आहे का? हाईट पण मस्त झाली. ओके आणि पल वगैरे कसं आहे दादा? एकदम मस्त आहे का? आणि पैरे वगैरे कसं असतात? कुठनं कोणत्या साईडनं पडलं तर? चारी कांदी आहे पडलं ते का? तर मग आणि खास त्याचा फिक्स कांदा कोणता असतं? उजवीला पब्लिकला. दादा पब्लिकला पलाला बोलतात ना का थोडंसं दम लागतं, कारण का प्रत्येक बैल पब्लिक तोडून नाही पलत, कोणी काही घाबरतात. मग ह्याचा पल कसं आहे पब्लिकला? घाबरत नाही का? एकदम तोडून पलत आहे का? मग आजची शर्यत वगैरे जमली? ओके बैला काढायची आहेत का? मग जातात एकच विहिरी. पोरांबद्दल काय बोलता? आणि लहान वयामध्ये तुमच्यासोबत नाद टिकवता शेतकऱ्याचा, यांच्याबद्दल काय बोलताय? ओके नाद आहे, नाद टिकलाच पाहिजे. बाई काय बोलताय तुम्ही? बैलगाड्याचाच नाद करता का आणखी मॅच बिची ना क्रिकेट बिकेट खेळता का नाही? फक्त एकच बैलगाड्या खेळतातच का? बाई कितवीला आहेस रे तू? 6वीला. मग रिझल्ट वगैरे लागला का नाही? नाही ना अजून? ओके मग सुट्टी लागली का? मग आता रोज मैदान आहे का? अरे बिचाऱ्या ऊन बिन पडतं मस्त एकदम टोपी घालून यायचा, संध्याकाळची यायचं दुपारनंतर आरामात हा का? मित्रांनो समोरच बघू शकतात दोस्ती ग्रुपचा बादशाह बदलापूर सावरी इथनं आलेला आहे आणि दादा आहेत. दादा नमस्कार. कुठून आलेत आपण? ओके. आणि आपल्या नंदीचं नाव बादशाह. एक युनिक नाव, काय बोलता बादशाह बद्दल? आम्ही घेतला तेव्हा पोरांची अशी इच्छा होती की त्याचं नाव बादशाह ठेवायचा. ओके बादशाह ठेवला. ओके काय म्हणून बादशाह नाव ठेवलं तुम्हाला? का काय खास कारण वगैरे? ग्रुपच बादशाह ग्रुप आहे म्हणून तो बादशाह नाव. ओके बादशाह ग्रुप आहे म्हणून ग्रुपच्या नावाने नाव ठेवलंय का? कसं काय किती वय काय असेल आपल्या बैलाचं? 3-1 वर्ष असतील. ओके. आणि कधीपासून तुमच्या दावणीला आहे? 2 वर्ष. ओके 2 वर्ष आहे. तर मग या सीझनमध्ये, या सीझनचं विचारतो, पल कसं वाटतं या सीझनमध्ये बैलाचं आपल्या? ओके एकदम चांगला आहे का? शर्ती वगैरे किती झाल्या आपल्या? 16 शर्ती झाल्या. 3 पडल्या. ओके 3 पडल्या, बाकी सगळ्या विजय झाल्या. मग येणाऱ्या कालामध्ये आता बघा उन्हाळा आहे, ऊन पण खूप तापतंय. मग अशा प्रकारे तुम्ही कशा प्रकारे त्याची उन्हामध्ये काळजी घेता किंवा कशा प्रकारे त्याला खानपान असतं? त्याला फॅन बिन त्याच्या असतात, फॅन आहेत. ओके. आणि अड्ड्यात आणल्यानंतर कसं काय असतं नियोजन? कारण का एवढ्या उन्हामध्ये बैलाला उन्हामध्ये ठेवून त्याच्यानंतर शर्यतीला कुठं ना कुठं तरी त्याला पण त्रास होतो, म्हणून तुम्ही नेट वगैरे असतं. ओके. आणि आज पैरा वगैरे कोण होता? सरकार वडवलीवाल्यांचं सरकार. ओके वडवलीवाल्यांचं सरकार होता का? कशी पडलेली गाडी? ओके फिक्स पैरा असतं का? कुठल्या साईडनं पडला होता आपला बैल? उजव्या साईडून आतून. उजवी साईडला आतून. मग कसं काय पल कसं काय आहे? जशी गाडी असेल तसं पळतो तो. ओके म्हणजे समोरची गाडी बघून नेहमी पळायचं. गाडीवर पडतो.
ओके. आणि मग त्याच्यानंतर घाटावरती वगैरे नेता का नाही तुम्ही? घोड्यामध्ये आहे का? याच्या अगोदर पण घोड्यामध्ये पळाले. ओके, म्हणजे पल एकदम टॉपचा असणार आहे, कारण का नेहमी आपण बघतो नाशिकला जी घोड्यामध्ये पळतात ना, त्यांचा पल एकदम भारी असतो. मग जेव्हा घाटावरती जातं तिकडचं नियोजन कोण करतात तिकडे? शुभम बोरोडे. ओके, शुभम दादा तिकडचं करतात का? ओके. मग तिकडं कसं काय गटाची शर्यती असतात का बिनजोडच असतात? ओके, म्हणजे तिकडं पण आपल्या पावसाळ्यानंतर तिकडं पण पळायला लागतं. मग बैल परत कधी उतरवता तुम्ही? दसऱ्यानंतर परत आपल्याकडे जसे चालू होतील. ओके, मग येणाऱ्या काळामध्ये बादशाहकडनं काय अपेक्षा असतील तुम्हाला? चांगल्या गाड्या मारायच्या. ओके, नक्कीच एवढं चांगलं गुलाल देतोय, एवढा चांगला तुमचा नाद टिकून ठेवलाय. काय बोलताय बादशाहबद्दल? बादशाहबद्दल सांगायचं तेवढं कमीच आहे, कारण की तो आल्यापासून आम्हाला असं कधी खाली मान घालायला लावली नाही त्याने. बरोबर आहे दादा. आपल्या दावणीला जेव्हा बैल येतो ना, तेव्हा आपण बघतो की आपले मित्र परिवार झाले किंवा कुटुंबातील लोक झाली, सगळी एकत्र येतात आणि सगळी जण मिळून हा शेतकऱ्याचा नाद टिकवतात. सगळ्या पोरांचा एकच मत असतो, कोण बोलत असेल तर त्याचाच ऐकणार, सगळ्यांचा एकच मत असतो, म्हणजे कोणाचा काय होत नाही त्याच्यात. ओके, आणि पूर्ण ग्रुपचा जीव येतो. आम्ही जरी घरी नसलो तरी आमची लहान पोरा त्याला पाणी बिनी सगळं तेच करणार. ओके, म्हणजे आम्ही कामावर गेलो तर ते सगळं तेच करणार. फक्त आम्ही एक ज्या दिवशी शर्ती असतील त्या दिवशी आम्ही काढणार बैल, बाकी एक दिवस पोरा सगळे आमची लहान पोरा तेच बघणार. मग दादा कसं असतं माहितीये का, बैलगाडा बोलला ना तर आपल्याला पैशाचा पण कुठेतरी प्रश्न येतो. मग अशा वेळी तुम्ही कसं काय, म्हणजे तुम्ही जॉब वगैरे काय करता? स्वप्नीश आहे, स्वप्न जो करील ते पुढे जे स्वप्न बोला पोरा आपल्याला जायचे, मग आमचे ते पोरांचं मीटिंग बसणार, रात्रीचे नियोजन करणार, मग तो पुढे असं आपल्याला करायचं म्हणजे असे आम्ही करतो सोय सगळ्यांची. ओके ओके, तर मग अशा प्रकारे म्हणजे सगळी जण जॉबला वगैरे जाऊन नाद टिकवतात वगैरे करूनच सगळ्या गोष्टी करतात. ओके, धन्यवाद दादा तुम्हाला खूप. मांडवकर म्हणून आमचा भाऊ आहे, मोठा भाऊ, तो सगळं नियोजन तोच बघतो, सगळ्या पैऱ्याचा म्हणा किंवा कुठलाही त्याचा काही असू द्या, सगळं तोच बघतो. घाटावरती काही नियोजन असेल तोच करतो. ओके दादा, खूप सारे शुभेच्छा असतील. नक्कीच तुमचा बादशाह तुम्हाला बादशाह ठेवेल आणि खूप सारं गुलाल देईल. धन्यवाद. मित्रांनो, समोरच बघा रायबा आणि बाजी मस्त गुलाल घेऊन कसं एकदम आरामात आहेत, आणि उत्तम दादा बसल्या मस्त एकदम आरामात. उत्तम दादांची मुलाखत आपल्या चॅनलवर पडले, जाऊन नक्की बघा. तर नेहमी आपल्या गुलालामध्ये बघायला भेटतं रायबा, तसेच या साईडला रैना आणि बाजी. दादांची संपूर्ण दावण आहे ना, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला टॉपला तर आता आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एकदम टॉपला बघायला भेटणार आहे रैना, बाजी आणि रायबा. मित्रांनो, समोर मागे बघू शकता एक दोन महादेवाचे नंदी कसे एकदम गुलाल घेतले, आता माती येतात. काय बोलता दादा, नाव काय तुमचं? मयूर शेळके. ओके, आणि आपल्या बैलांचं नाव? सर्जा. हां, ओके. कुठून आलेत आपण? यो कर्नाटकच्या रानातलं आहे. ओके, यो बेलाशी आणलेला आहे. ओके, मग कर्नाटकवरनं आणले का? काय नाव याचं बोललं? चिकू. चिकू, एक वेगळंच नाव, फलांमध्ये नाव ठेवलं. काय म्हणजे काय खास कारण? काय नाही, तो आणल्यापासून बा छोटा होता, त्याच्यामुळं लहान होता, त्याच्यामुळं बोललो चिकू. आमची घरी दादाची मुलगी आहे मोठी, ती बोलते आपलं याचं नाव चिकू ठेवायचं. ओके, कसं आहे चिकूचा पल कसा आहे? स्पीड तसं भरपूर आहे. तुम्ही कोणत्या पण खांदी झुपा, कोणती पण साईड घ्या, त्याचा काही टेन्शनच नसतो. आणि घरची गाडी आहे काही? हा, यो मामांचा आहे. ओके, नाही यो आपला आहे. ओके, मग पैरे फिक्स असतात का बदलून? कोणता जो पण फोन करेल त्याला आपण नाही म्हणत नाही. ओके, कुठल्या खांदी पडला तो बैल आपला? आता कोणत्या पण खांद्या त्याला, आज तो उजव्या खांदी पळाला, त्याला तो कोणत्या पण खांदी पळतो. आणि पैऱ्याच समजा पैरा जुळून आणायचं असेल तर तुम्ही कशा प्रकारे पैरा बघता, म्हणजे त्याचा पल बघता की कसं काय? त्याच्या समोरच्या बैलाचा स्पीड बघतो. ओके. जर आपल्या बैलाला पुरेत असेल तरच आपण हा म्हणतो, नाही तर आपण सांगतो बैल नाही भेटणार. ओके, बरोबर. म्हणजे पल बघून आपण पैरे जुळवत असतो. मग आपला हा पैरा कसा जुळवला? याच्या अगोदर पळाली गाडी आपली? नाही, मला माहिती पण नव्हतं. हो बैल माझ्या मोठ्या भावानी पैरा जुळवला, ओळख होती तर त्याही पैरा जुळवलेला आहे. ओके, यो सलग दुसरा गुलाल, आणि याचे झाले 30-35 गुलाल झाले या चालू सीझनला. म्हणजे चांगले किती शर्यती केल्या या सीझनला? त्याच्या झाल्या तरी 37-38 शर्ती झाल्या, त्यातल्या फक्त 3 शर्ती पडल्या, मोठ्या गाड्या पडल्या, बाकी सलग गुलाल आहेत, रोज गुलाल आहे. ओके, म्हणजे जिथे जातं तिथे गुलालामध्ये आहे. काय अपेक्षा असणार आहे? आता आपल्याकडे 1.5 ते 2 महिनेच राहिलेत बिनजोड शर्यतींसाठी, आणि मैदान पण आपल्याला कमी भेटत आहेत इलेक्शन मुलं. काय अपेक्षा असतील आता या सीझन मध्ये? पाहिजे तेवढी हाऊस केली चालू सीझनला, नाव केलं अड्ड्यात, कोण ओळखत पण नव्हतं, त्यांनी नाव करून दिलं आमचं. आणि आज तुमचं एवढं सगळं नाव करतं आपलं नंदी, काय बोलताय त्याच्याबद्दल?
त्याचा मानेल तेवढा आभार कमीच आहे. हा, त्याचा काय टेन्शनच नाही. आणि मित्रांबद्दल काय बोलताय, कारण का त्यांच्याशिवाय नादच नाहीये. एक बैल सांभाळायला बोललं तरी पण खूप पोरं लागतात, त्यांचं खानपान बघायला लागतं. कसं काय बोलतं मित्र परिवार वगैरे? ज्या दिवशी शर्यती असेल त्या दिवशी मला सकाळवर रात्रीचेच फोन येतात, काय रे उद्या बैल चुकून न्यायचे का? मी सांगतो न्यायचे, नसेल न्यायचं तर नाही सांगतो. मग त्यांना सांगतो इथे इथे जायचे, तुम्ही या, ते येतात. ओके, तर दादा खूप साऱ्या शुभेच्छा असतील नक्कीच तुमचा चिकू आणि आपला सर्जा असाच गुलाल देत राहील तुम्हाला. धन्यवाद, थँक्यू. मित्रांनो, आज तर खरोखर एकदम फनी व्हिडिओ बनवणार होतो, बट जमलं नाही, कारण का ऊन एवढा होता ना, 4:30 वाजेपर्यंत कंटिन्यू पक्का बेकार ऊन पडत होता आणि त्याच्यामुळे झाडाखाली थांबलेलो आणि त्यानंतर व्हिडिओ शूट केली, मुलाखती घेतल्या. तर नक्कीच व्हिडिओ आवडली असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला एकदम कन्सिस्टंट बघायला भेटेल आणि कंटिन्यू दिसेल. तर चला भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये.